ती मिळत असते। असेच आमचे या साथी गुणलेखक या विभागातील उत्कृष्ट गुणलेखक आदरणीय शांताराम जाधव साहेब ओहवे यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक चेंडूची माहिती मिळते। नो बॉल, व्हाईट बॉल, चौकार, षटकार, रनआउटच्या स्वरूपात कशा पद्धतीने कुठला खेळाडू बाद झाला विकेट, सर्व अचूक माहिती शांताराम जाधव साहेबांच्या माध्यमातून। आणि साऊंड सिस्टीम म्हणाल तर आमच्या समालोचकांचा आत्मा असतो। डीजे सँडी म्हटलं तर या साऊंड सिस्टीम क्षेत्रातील एक ब्रँड नाव डीजे सँडी रशियन कडू आज या ठिकाणी चिंद्रवरून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय 24/24 लाईव्ह। विवेक पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांचं या स्वागत केलं या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं तर अनेक वर्ष ते क्रिकेट खेळले। क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करून दाखवले। असे गव्हाण गावचे आदरणीय श्री विशू कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला अनेक वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव होता असे वलोली गावचे हरिचंद्र फडके, या दोघांनी या आता झालेल्या सामन्यामध्ये पंचांची कामगिरी पाहिली। त्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन। तर नवीन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नवीन पंच येत आहेत आमचे बंधू मुरवी गावचे सुनील पाटील बंधू। कित्येक वर्ष त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक सामने खेळलेले आहेत, ते गावाचं नाव केलेलं आहे। आजही त्यांच्या माध्यमातून गावाचं नाव होत आहे। आणि दुसरे पंच त्यांचे साथी सहकारी रवी पाटील, नामांकित पंचांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून। चला घेऊन चलतो मैदानामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला। दोन संघांमध्ये हा सामना आता आपण बघितलं तर आता 3 सामने झालेले आहेत। पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा काढल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यामध्ये 86 धावांचा उच्चांक होता। त्या दरम्यान सामन्याला सुरुवात आहे सुनील पांडे यांचा पंचांचा इशारा आलेला आहे की सामन्याला सुरुवात करायची आहे। पहिली षटकं 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पार झाली पाहिजेत। पहिला चेंडू और पदला चेंडू हवेमध्ये झेलते का तिथे बघायचं। क्षेत्रक्षेत्र धावताना येतोय, चेंडू वन पाहून जातोय सीमारेषा पार, चौकार। डीजे मास्टरला संधी दिली पण डीजे मास्टर म्हणता पेट पूजा करायला काही हरकत नाही, प्रत्येकाला थोडा वेळ द्यायला हवे। शरीराला जर एनर्जी हवी असेल तर शरीरामध्ये काहीतरी गेलं पाहिजे आणि डीजे मास्टर जेवायला गेलेले आहेत। तर पहिला चेंडूवर आपला परिपूर्ण समाचार घेतोय हा फलंदाज प्रवीण मोकल। 5 षटकांचे हे सामने, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, पुन्हा फ्रंट फूट लाईन खाण्याचा प्रयत्न, चेंडूची पॅटची कडा लागतंय, शतशताने धावताना दिसतंय इसकेलेच्या दिशेने गेलेला हा चेंडू उचलतो न उचलत तत्पूर्वी मात्र 2 धाव काढण्यामध्ये यशस्वी। चांगली रणिंद बिटवीन ह्या दोघांमध्ये बघायला मिळते। धावसंख्या आकार घेते, धावसंख्या झाली 6। विजय भगत गोलंदाजच्या मार्कवर 40+ खेळाडू, कित्येक वर्ष या मैदानात त्यांनी काढले, खेळलेत, स्वतःला सिद्ध केलंय, अनेक बक्षिसं जिंकलेत। कशा प्रकारे गोलंदाजी करावी हा त्यांच्याकडे कित्येक वर्ष अनुभव आहे। कुठला फलंदाज कसा खेळवायचा, कसं क्षेत्ररक्षण रचवायचं। पुढे मारण्याचा प्रयत्न बघूया, झेल होते का, सुंदरसा झेल घेताना आणि पहिला कडी बाद होते, पहिली सफलता मिळते विजय भगत या गोलंदाजाला। नक्कीच या पहिल्या सफलतेवर इथं डीजे मास्टरने चांगलं गाणं वाजवलं असतं, पण डीजे मास्टर जेवायला गेलेला आहे। सुंदर असं मग बघितलं तर पहिला चेंडूवर चौकार केला, तर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा काढल्या होत्या आणि अचूक असा लाईन मध्ये गोलंदाजी करताना विजय भगत मात्र सफलता मिळते त्यांना। नाही, विजय भगतनं सुंदर सुरुवात केलेली आहे। खरं तर नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। मला असं वाटतं दादा भोईर यांनी नाणेफेक जिंकले ना, केतन मेहरनं नाणेफेक जिंकली आहे, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि त्याला साजेलाशी अशी सुरुवात केलेली आहे क्षेत्ररक्षणाची। विकेट जातीय म्हणजे हा निर्णय योग्य ठरवण्याच्या दिशेने त्यांनी पावलं टाकलेली आहे। नक्कीच आता बघूया, आता नवीन तो फलंदाज अमर केनी, एक सुखापूर संघाचा हा धडाकेबाज असा फलंदाज
मैदानावरती त्याची हुकूमत राहिलेला असा फलंदाज, षटकार चौकारांचा बादशाह. नक्कीच आज या ठिकाणी आपल्याला ह्या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून, रायगड 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी त्याची फलंदाजी बघायला मिळेल. क्षेत्राची पाहणी करताना पहिलं षटक जर बघितलं तर पॉवर प्लेचा हे षटक आणि गुणलेखाच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष ज्यांनी समालोचकांना निवेदन केलं तेच आमचे दिनेश पाटील बंधू गुणलेखाच्या समोर जागून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला येऊन दिला, चेंडूला क्लिक केला, चेंडू गेला कवरच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली फेकी होते पण तत्पूर्वी मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेण्यामध्ये सफल. चांगली रनिंग द बिटवीन, चांगला कॉल दोघांमध्ये. धावसंख्या पुढे सरस्वती धावसंख्या झाली इथं 8. पहिले षटक चालले जर बघितलं तर आपण 8 धावा दिल्या विजय आणि 1 विकेट मिळाली आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी विजय भगत यांच्या गोलंदाजीच्या कोठ्यातील. अमरकिनी पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडूला दिशा दिली, चेंडू झाला काढल्या 2 फिल्डरच्या मधून, चेंडूच्या सीमाच्या पार 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय चौकार, चांगला चौकार लगावला. खरं तर गरज होती चौकाराची, षटकाराची. 1 विकेट गेलेली, अशा वेळेला धावा येणं गरजेचं होतं कारण आता ही निर्णायक मॅच आहे, विनरची मॅच झालेली आहे. तर अशा वेळेला या लुझरच्या मॅच मध्ये जो कोणी संघ हरेल त्याला कदाचित परतीचा मार्ग पत्करावा लागेल. नक्कीच सर, का आपण जसं सांगितलं विनर मध्ये मॅच झाली आणि लुझर मॅच आहे, तर ह्याच्या पुढे जर स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर आपला खेळ सिद्ध करावा लागेल, आपली ताकद दाखवावी लागेल, गुणवत्ता सिद्ध करायला दाखवायला. खोल टाकलेला चेंडू बघितलं क्षेत्ररक्षण, चांगला असा सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळतंय. स्तुती करावी तेवढी कमीच. 40+ हा सामना आहे सर आणि 40+ म्हणजे 40ची पारी नंतरही तरुणांना लाजवले अशा प्रकारचे ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. नाही, तरुणांना खरंच बरेचसे धडे या मॅच मधून गिरवावे लागतील कारण असं वाटलेलं 40 नंतर हे खेळाडू वागतील का, पडतील का, परंतु नाही, वागतात पण, पडतायत पण, जडतायत पण, पायाला दुखापत होते, हाताला दुखापत होते, परंतु त्यांनी एक चांगल्या दर्जाचा, उत्तम दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदर आपण बघितलं योगेश पवारनं 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले. लगातार 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेलं गंभेनी पण सांगितलं की ही जी विकेट आहे ही फलंदाजांना पण अनुकूल आहे, गोलंदाजांना पण अनुकूल आहे. त्यानं पहिल्या मॅच मध्ये फलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला, या अगोदरच्या मॅचवर गोलंदाजीच्या जीवावर. नक्की सर, टिकेमाळे सर, जर बघितलं तर आपण तर फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय, गोलंदाज चांगली काम करतोय. आता बघूया सरस कोण ठरतोय ते या ठिकाणी. चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट सुरू आहे. दुपारचं रणरण तर ऊन आहे, परंतु या उन्हातही हे दोन्ही टेंबोडे आणि नांदगाव पनवेलचे हे सगळे 72 चांगला क्रिकेट खेळतायत. संदीप पाटील साहेब टेंबोड्याचे मालक, या टेंबोडे संघाचे मालक इथे बसलेले आहेत, त्यांचं पण आपण स्वागत करूया. दुसरं षटक केतन मेहर यांच्या माध्यमातून. हा सुंदर असा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावते. यष्ट्यांना खेटून बसलेला आहे यष्टीरक्षक. सर मगाशी म्हटलं होतं किंवा मी प्रत्येक स्पर्धेमध्ये म्हणतो की यष्टीरक्षक हा महत्वाचा भाग असतो, अर्धा खेळ त्याच्यावर अवलंबून असतो आणि तीच चोख कामगिरी करताना हा यष्टीरक्षक. हा चेंडू केतन मेहरचा कट केलाय, चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून गॅप मधून चेंडू जातो सीमारेषा पार. हा अकलेनं आलेला हा चौकार. प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे फक्त ताकदीनच यश मिळतं असं नाही किंवा ताकदीनं षटकार चौकार मिळतात असं नाही. हे जे बुद्धिमत्ता वापरून जे खेळलेलं क्रिकेट आहे ना, टायमिंग आणि बुद्धिमत्ता म्हणजे क्रिकेट जे म्हटलं जातं ते या एक्सपिरियन्स मधून आलेलं गणित आहे आणि ते समीकरण सहज सोडवलं फलंदाजानं. नक्कीच सर, बघितलं तर मागच्या चेंडूवर बॅकफुटला मारून करण्याचा प्रयत्न होता, पण आताही म्हटलं यशस्वी ठरतंय. फक्त चेंडूला दिशा दिली. हा नक्कीच अमर केणी सुकापूरचा हा खेळाडू आहे. हा चेंडू राईट आर्म राऊंड, मेहरचा चेंडू तटवला गॅप मध्ये, चेंडू मारलाय मात्र क्षेत्ररक्षक तडफडतोय, पडला, झडला, लोळला अक्षरच्या, मात्र चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी. काय एफर्ट्स आहेत, जबरदस्त एफर्ट्स. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हे जे एफर्ट्स आहेत गोलंदाजाला तर हीच शक्ती मिळते. टॉनिक जे म्हणतो ना आपण, गोलंदाजाचा टॉनिक हे आहे, प्रयत्न शेवटपर्यंत सोडला नाही, मात्र गॅप मध्ये चेंडू या केणी साहेबांनी ढकलला आणि गेला चेंडू 4 धावांसाठी. नक्कीच सर, दुसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली. पहिला चेंडू जर डॉट गेला पण मात्र लगातार 2 चौकार ठोकते हा फलंदाज अमर केनी. वैयक्तिक 11 या धाव संख्या खेळा महास्फोटक फलंदाज.
हा आताही सुंदर असा चेंडू खोलवर टाकलेला टप्प्याचा चेंडू यष्टाची मात्र आपली कामगिरी चोख बजावत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं. हे द्वंद्व सुरू आहे. कोणत्याही एका बाजूने निर्णय नाही लागत. प्रत्येक चेंडू वेगवेगळे निर्णय घेऊन येतोय. कधी गोलंदाजाच्या बाजूनी, कधी फलंदाजांच्या बाजूनी. यष्टीरक्षण मात्र अगदी चांगलं दिसतंय. हो हो हो, बऱ्याच वेळा आपण म्हणतो 40 नंतर एक नंबर लागतो डोळ्याला, है ना, जवळचा नंबर, लांबचा नंबर हल्ली लवकरच लागतो. परंतु या 40च्या वर असलेल्या या खेळाडूची पण नजर बघा कशी खारी सारखी आहे. तीक्ष्ण नजर त्याची आहे आणि पंचांचा इशारा आलेला आहे की वाईड साठी तिसऱ्या पंचांनी बॅटिंग रिव्ह्यू. येस, म्हणजे पंचांनी दिलेला नाहीये परंतु बॅट्समननं रिव्ह्यू मागितलेला आहे. आमचे कोळी साहेब इथे तपासतायत. जे प्रेक्षक या मैदानावर आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अजूनही नंदू घरात मला असं वाटतंय खेम्यामध्ये बसलेले आहेत. त्यांच्या बॅटिंग ऑर्डर आलेली दिसत नाहीये अजूनही. दोन्ही टीम टफ आहेत. शिवम टायगर्स टेंबोडे, कॅप्टन दादा भोईर आणि ओनर संदीप पाटील टेंबोडे विरुद्ध नंदादेवी नांदगाव पनवेल, कॅप्टन केतन मेहर आणि ओनर भूपेंद्र पाटील. सगळ्या पाठीराख्यांचे, सगळ्या ओनर्सचे, खेळाडूंचे स्वागत आणि फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे हा रिव्ह्यू गेला का ना यांचा? येस, रिव्ह्यू बॅट्समन साइडचा या इनिंगचा रिव्ह्यू संपलेला आहे. केतन खोलो टाकलेला हा चेंडू चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. 38च्या सर्कलमध्ये राहिलेला हा चेंडू आणि अशा तऱ्हेने हा शेवटचा चेंडू होता. एक धाव मिळाली आणि अशा तऱ्हेने हे दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते इथं 22. म्हणजे 12 चेंडूमध्ये 22 धावा काढलेल्या नाही. अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक, म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. 22 धावा म्हणजे तशा वाईट नाही आहेत. 11 धावांची सरासरी आहे आणि 11 धावांची सरासरी या विकेटवर तरी. आत्ताचं जर वातावरण आपण बघितलं, कारण चेंडू आता लेट बॅटवर येतोय, गोलंदाजांच्या गोलंदाजीची करामत आता दिसायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण बॅट्समन चांगले बघितले, षटकार चौकार बघितले. मात्र आत्ताच्या या 2 मॅच मध्ये आपण बघतोय की गोलंदाजांना साथ देते ही विकेट. त्याचा आता फायदा कितपत उठवणार केतन मेहर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. माळी सर जर बघितलं तर आजच्या सामन्याचा पहिला दिवस आहे आणि आजच्या सामन्यामध्ये बघितलं जर निच्चांक जर बघितला तर 33 धावांचा निच्चांक आहे आणि उच्चांक जर बघितला तर 86 धावांचा उच्चांक आहे. म्हणजे दोन्ही बघितलेत या क्रिकेटमध्ये. आसमान पण बघितलं आणि भूमी पण बघितलेली आहे, जमीन पण बघितली आहे आणि आकाश पण बघितलेलं आहे. आत्ताच रॉकेट गेलेलं दिसतंय आकाशातून, भरधाव वेगाने रॉकेट गेलेलं आहे आणि त्या वेगाने आता धावा कराव्या लागतील. हा, आणि विशेष म्हणजे उच्चांक निच्चांक एकाच टीमचा, हे विशेष राहिलेलं आहे या आत्ताच्या या पहिल्या दिवसामध्ये. पुढचा गोलंदाज जागरून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असा चेंडू मात्र निर्धाव होते यष्टीच्या हातामध्ये. अचूक लाईन मध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज सुमित खटकांबळे गोलंदाजच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सुंदर अशी सुरुवात. क्षेत्र बघितलं तर आपण दूरवर पसरलेलं, ज्याप्रमाणे गोलंदाज गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे तो व्यूहरचना रचतच असतो की जेणेकरून विकेट मिळावी. फुलटॉस पाहिजे चेंडू भिरकावून दिलाय स्केलिंगच्या दिशेने डीप फॉरवर्ड मध्ये आणि हा चेंडू सीमारचा पार 4 धावांसाठी चौकार. मिड विकेट टोला आणला. फुलटॉस चेंडूला असाच मार बसणार. थोडसा मागे यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये धावसंख्या झाली तर 26. फुलटॉस गेलेला. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे नो साठी. बघूया विशू पंच एका ठिकाणी थांबणारच नाही, ते धावतेच राहणार. तरी एवढी बॉडी कशी? सर पेट पूजा ही महत्वाची आहे. रखरखत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी बघतायत. सुमित गोलंदाजी करतायत. चौकाराचा मार बसलाय त्यांना. नो बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे. बघूया डिसिजन काय येणार. रण तर ऊन आहे आणि खारघर सारख्या एका मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी, खाली चेंडू आहे पंच सांगतायत, कमरेच्या खाली चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी आहे. स्लो चेंडू टाकण्याच्या नादामध्ये हा चेंडू कदाचित फुलटॉस गेलेला असावा. चौकाराचा मार बसतोय आणि या चौकारानं धावसंख्या पोहोचते ती 26.
2 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू हा निर्धाव गेला, दुसरा चेंडू जातोय चौकार. आता बघूया तिसरा चेंडू. अर्धा पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाज सुमित. हा सुंदर असा चेंडू पूर्णपणे बेट झाले. मोठी ताकद लावली होती पण चेंडू काही बॅटवर आला नाही आणि म्हणत हाता लागलाय. ओके बॅट काट. 1 रन मिळते. धावा येणं महत्वाचं आहे मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, झटपट क्रिकेटमध्ये. नक्कीच 2.5 षटकं झालीत आणि स्ट्राईकला आलेला जो बल्लेबाज अजित पाटील पहिल्यांदा चेंडूचा सामना करेल तो सुमित त्याच्या गोलंदाजीचा. हा सुंदर असा फटकावर पेचपायचा चेंडू. चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. 6 धावांसाठी सनसनाटा दणदणाटा छगा. हे जे षटकार आहेत हे षटकार पाहण्यासाठी तुम्हाला म्हणजे चांगला योग यावा लागतो. आपण म्हणालात की पहिला चेंडू आहे पण असं वाटतंय की म्हणजे ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आला की काय. नक्की सर 2.5 षटकं संपले होते, खेळायची संधी नव्हती मिळाली. ठरूनच आले होते का मी आता थांबणार नाही कारण का अर्ध षटकं झालेले आहेत. आता अर्ध्या रात्रीमध्ये काहीतरी धूमधडाका काहीतरी बॉम्ब फोडायचे आणि पहिला चेंडूवर षटकार. टायमिंगचा फटका होता, कॉन्फिडन्सचा फटका होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकला गोलंदाजानं आणि काय अफलातून षटकार लगावला फलंदाजानं. नक्कीच कित्येक वर्ष ह्या फलंदाजांनी मैदान गाजवलेले आहेत आणि गोलंदाजी काही कमी नाहीत. एकापेक्षा एक असे सरस गोलंदाज, अनेकाच्या दांड्या गोल करण्याची क्षमता ह्या गोलंदाजामध्ये. पुन्हा एकदा सज्ज सुमित कटकांबळे. हा सुंदर त्याच पैसा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बघूया. धावते फेकी चांगली होती पण तत्पूर्वी मात्र आणि रनिंग द बिल्डिंग चांगला कॉल दोघांमध्ये. ही चोरटी धाव घेतलेली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होते 34. नाही या चोरट्या धावा फार महत्वाच्या आहेत, ज्यांना चिक्की रन्स आपण म्हणतो. या चिक्की रन क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. एक 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 धाव जमवतात. थेंबे थेंबे तळे साचे, तसं हे तळ बनवण्याचं काम करतात. हा चेंडू सुमेध यांचा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो. हे षटक संपल्याचा इशारा येतोय. दोन्ही बाजूने हे पण षटक राहिलेलं आहे. एक षटकार आला, एक चौकार पण या षटकामध्ये आला. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 12 धावा. 12 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे बघा 10 11 12 10 11 12 अशी सरासरी. आता साधारण 11.33 ची सरासरी राहिली आहे. नक्की सर बरोबर बोलला की धावा झाल्या 34 म्हणजे 11च्या सरासरीने आता वाटचाल झालेली ह्या संघाची. आता उर्वरित 2 षटकं शिल्लक म्हणजे 12 चेंडू मध्ये जर बघायला गेलं तर आतापर्यंत एकच फलंदाज बाद झालेला आहे. ही एक जमेची बाजू राहिलेली आहे ती फलंदाजी करणाऱ्या शिवम टायगर्स टेंबोर्ड्याची. ड्रिंक टाइम झालेलं आहे आपलं आणि ड्रिंक ची स्कूटी मैदानामध्ये गेलेली आहे. जे फ्लॅग्स आपले रायगड प्रीमियर लीगचं जे फ्लॅग आहे ते फ्लॅग लावलेली गाडी मैदानामध्ये गेलेली आहे. खरं तर रणरण तर ऊन आहे आणि 40+ असल्यामुळे खेळाडूंसाठी एक विशेष सूचना आहे की फक्त ड्रिंक टाइम मध्ये पाणी नाही, तुम्हाला जर आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही पाणी मागू शकता. कारण सगळेजण 40च्या वरचे आहेत त्यामुळे फक्त मर्यादित वेळेमध्येच पाणी मिळेल असं नाही. इतर वेळेला पण तुम्हाला समजा दम लागला असेल किंवा तहान लागली असेल, घशाला कोरड पडली असेल तर तुम्ही पाणी मागू शकता. अगदी बरं म्हणाला तर टिकेमाळे साहेब. कारण का आता 40+ वरती खेळाडू आहेत. तरुणपणातल्या खेळाडूंसाठी एखाद्या वेळेला लगेच पाणी लागत नाही पण आताच्या काळात बघितलं तर हे जर एक चांगली पर्वणी चांगला एक स्टेज उपलब्ध करून दिला रायगड 40+च्या माध्यमातून. ह्या 40+च्या पूर्वी फक्त 40च्या आतलेच खेळाडू खेळायचे पण आता मात्र 40+च्या वरचे खेळाडू त्यांना सर्वांना संधी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. म्हणजे जे सगळे बघे होते ना बघे त्यांना आता आतमध्ये मैदानात बघायला आपल्याला त्यांनी भाग पाडलेलं आहे. हे जे 40+, 50+ पण आता खूप जोमामध्ये आहे. अण्णा गावडे साहेबांनी हे 40+ खरं तर या रायगड जिल्ह्यामध्ये सुरू केलं आणि आता त्याचा जो वटवृक्ष झालेला आहे तो वटवृक्ष पाहायला खूप आनंद वाटतो. मी असं ऐकूय की साहेब 50+ वाल्यांसाठी पण आता मॅचेस चालू होणार आहेत. झाल्या ऑलरेडी झालेल्या आहेत, गावागावात झालेल्या आहेत आणि विभागाच्या पण 50+ मॅचेस चालू झालेल्या आहेत. आता फक्त अशी लीग होणं बाकी आहे. अगदी बरोबर, ती लीग पण होईल या स्पर्धेचा. आणि हळूहळू जे आपलं आता म्हणतात ना इंडियन माणसाचं ऍव्हरेज वय 70 आहे ते 80-90च्या दिशेनं नेण्याची वाटचाल सुरू झालेली आहे. नक्कीच मग टिकेमाळे साहेब मगाशी म्हणाल की एक धाव आरोग्यासाठी. ही आरोग्याची धाव याच्यामध्ये होते. फिटनेस ही तुमचा चांगला, तुम्हाला खेळ दाखवता येतो, स्वतःला सिद्ध करता येतं. गोलांच्या मार्कवर नवीन गोलंदाज केतन मेहर पुन्हा एकदा सांघिक 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन धावसंख्या झाली तर 34 आणि बघितलं तर एकच फलंदाज बाद झाले आणि म्हणतात चांगले मातब्बर असे फलंदाज या इथं फलंदाजी करताना आपल्याला मैदानात बघायला म्हणतात. पहिला चेंडू केतन मेहरचा.
जागून खेळायचा पण दोघे तिथं झेल होतं का नाही, चेंडू पाणी फटकून दिलेला इथं कवरच्या दिशेने तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करताना ते चांगले फेकी होते. तत्पूर्वी मात्र 2 धाव काढण्यामध्ये यशस्वी, चांगली रनिंग द बिटिंग, चांगला कॉल या दोघांमध्ये. अजित पाटील आणि अमर केनी, माफ, अजित पाटील स्ट्राईकला. अजित ज्यानं षटकार ठोकलेला मिड विकेट मध्ये, कॉन्फिडंट आहे त्याच्यामध्ये, कॉन्फिडंट आपल्याला बघायला मिळालेला आहे. केतन तयार आहे. हो हो हो, हा पण चेंडू सफल झालाय, मारला मिड विकेट मध्ये आणि हाही जातोय षटकार. ला जवाब अशी फलंदाजी, निर्णायक क्षणी अशा प्रकारची फलंदाजी म्हणजे उपयुक्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती शिवम टायगर टेंबोड्याच्या अजित पाटीलची. स्तुती करावी तेवढी कमी. ज्या फटक्याची जर बॅकफुटला गेलं क्रॉसला खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा हेरला, चेंडूला येऊन दिला आणि आपली पूर्ण ताकद लावली, चेंडू फिरकावून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. सफल झालेले, ऑफस्टंपच्या बाहेर गेलेले. या चेंडूवर काय होईल? हो, रिव्हर्स स्वीप मारायचा होता, सुपळी शॉट जो म्हणतो आपण तसा हा फटका मारायचा होता, पॅडल स्वीप करायचा होता, मात्र सरळ बॅटनं येत आहेत धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता सर, पण चेंडू थोडा उजेष्ट खूपच बाहेर होता, त्याच्यामुळे कट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू माट सरडेष्टकच्या हातामध्ये. हा चेंडू शॉर्ट पिच, चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गॅप मधून, थर्डमॅन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. हाही उपयुक्त असा चौकार मारतोय तो अजित पाटील. ला जवाब अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. म्हणजे टेक्निकल फलंदाजी, उगीच अशी तशी फलंदाजी नाही, टेक्निकल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि धावा वाढत चाललेल्या 46 रन्स झालेल्या आहेत. अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहे. सर बघितलं तर 4थं षटक चालू आहे, 5 षटकांचे सामने आहेत आणि 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. म्हणजे एकंदरीत बघितलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. अजून भरपूर मोठे फटके मारू शकतात, धावा जमू शकतात. नक्कीच 8 चेंडू आहेत म्हणजे 60-65 टार्गेट नक्कीच सहज करू शकतील शिवम टायगर्स टेंबोडे. मात्र नाही, केतन मेहर तयार नाहीये. त्यांनी ओळखलं की शफल होत आहे. ते ऑनसाइडला जरा स्ट्रॉंग आहेत हे फलंदाज अजित पाटील, त्यांना ऑफसाइडला बांधून ठेवलंय बघा. नक्कीच बघितलं तर सर उत्कृष्ट असे फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अनेक वर्ष क्रिकेट खेळत, त्यांना माहिती आहे कुठला खेळाडू कशा प्रकारे करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करायचे, कशा प्रकारे लाईन प्लेन मध्ये टाकायचे, अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. केतन मेहर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलतायत. कव्हर मधील खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर मधील खेळाडू थोडासा डीप मध्ये कव्हरला बनवण्यात येतोय. शेवटचा चेंडू या षटकातील प्रहार केला उतुंग, लांब लांब, म्हणजे षटकार नाही तर 8-9 म्हणायला लागेल असा फटका मारतायत ते फलंदाज अमर केणी. नक्की धावसंख्येला सर बघितलं तर 53 धावसंख्या, अतिशय जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 क्रॉस झालेली आहे. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. असं वाटलं नव्हतं पहिल्या षटकामध्ये की एवढ्या धावा येतील, परंतु हेच तर क्रिकेट आहे. नक्कीच सर बघितलं पहिल्या षटकामध्ये विजय भगत यांनी 13 धावा दिल्या, केतन मेहर याने 9 धावा दिल्या, 3ऱ्या षटकामध्ये सुनील घटकांबळे यांनी 12 धावा दिल्या आणि परत 4थ्या षटकामध्ये केतन मेहर यांनी 19 धावा दिल्या. अशा एकंदरीत बघितलं तर धावसंख्या झाली तर 53. हे 4 षटकात संपले, शेवटचा उर्वरित 1 षटक बाकी, म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 6 चेंडूमध्ये नक्कीच सर षटकार चौकांची आतिषबाजी बघायला मिळेल, कारण का एकच आता फलंदाज फक्त बाद झालेला आहे. पहिल्या षटकापासून आपण बघितलं 10-11 धावांची सरासरी होती, आता ही सरासरी वाढलेली आहे. 13च्या पुढे ही सरासरी गेलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आत्ता तरी शिवम टायगर्स टेंबोडे थोडासा मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. जर बघितलं तर सर अजित पाटील स्ट्राईकला आलेला फलंदाज यांनी 7 चेंडूमध्ये 20 धावा काढलेल्या आहेत आणि अमर केणी याने 13 चेंडूमध्ये 27 धावा काढलेल्या आहेत. खरोखर सुंदर अशी फलंदाजी, चांगला दोघांचा कॉल, दोघांना एकमेकाची साथ मिळते. आता थोडंसं चित्र नक्कीच काहीतरी बदल मी नक्कीच सांगतोय. हे दोन्ही फलंदाज बघा फलंदाजी करतात, विकेट पण नाही टाकत आणि असं पण नाही की त्यांना जीवनदान मिळालंय. सेफ बॅटिंग आहे, त्याच्याबरोबर आक्रमकता त्यांनी मिश्रण, म्हणजे ही मिसळ तयार केलेली आहे त्यांनी, आक्रमकता आणि सुरक्षा. ते बरोबर. जर दोघांचं जर बघितलं तर भागीदारी 47 धावांची भागीदारी केलेली आहे. प्रत्येक चेंडूला षटकार चौकार मारते. काही चेंडू असे असतात म्हणजे ब्रह्मास्त्र, यॉकर, त्यांना सन्मान देणं गरजेचं असतं आणि हा तंत्रशुद्ध खेळ, म्हणजे कशी म्हटलं हुशारीने खेळायचा खेळ आहे. बुद्धिमत्ता आणि टायमिंग म्हणजे क्रिकेट आहे, जोश आणि होश म्हणजे क्रिकेट नाही, हे सिद्ध करतायत या मैदानावर. शेवटचं 1 षटक शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मेहर साहेब बदलण्याचा प्रयत्न करतायत. सर्कलच्या आज 4 क्षेत्ररक्षक आहेत बघा, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन
आणि पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे. तर सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेला चिटकून क्षेत्ररक्षक उभं केलेलं आहे. नक्कीच आता गोलंदाजच्या मार्कवर आता शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन प्रधान पंडित गोवारी साहेब पंडित कामोठे. माफ करा पंडित गौरी गोलंदाज पंडित गोवारी कामोठे आणि हा चेंडू भिरकावलाय मात्र हातामध्ये डायरेक्ट सुंदर झेल टिपला जातोय आणि गोवारी साहेबांना मिळते ती एक सफलता. खरं तर गरज होती ती केतन मेहरच्या टीमला. शिवम टायगर्स टेंबोर्डे संघाची ही जोडगोळी आहे ना, चांगली रमलेली, मैदानावर नांगर रोवून बसलेली आहे, भिंतीसारखी उभी होती. असं वाटत नव्हतं की विकेट जाईल. कॉन्फिडंट त्यांच्यामध्ये आलेला, मात्र तोच कॉन्फिडंट तोडलाय तो गोवारी साहेबांनी. नक्कीच असं म्हटलं की जर फेविकॉल का मजबूत जोड असतो तर मला वाटतं ही जोडी फुटणार नाही, पण पहिल्याच चेंडूवर इथं सफलता मिळते. इथं पंडित गौरी अक्षय पंडित म्हणजे हुशार, त्यांच्याकडे बरंच ज्ञान असतं आणि आज त्यांच्या गोलंदाजच्या माध्यमातून बघितलं की अचूक अशी लाईन गोलंदाजी केली आणि पहिली सफलता मिळाली पंडित गौरी यांनी. नाही, बऱ्याचशा पंडितांनी वेगवेगळी क्रिकेटमध्ये भाकितं केलेली आहेत, परंतु ती भाकितं काही वेळेला सत्य झालेली आहेत, काही वेळेला फोल ठरलेली आहेत. आता मात्र या मैदानावर या पंडितांनी कमाल केलेली आणि आपले कॉमेंटेटर पण आहेत पंडित नितेश पंडित, जे सुंदर असं निवेदन त्यांचं आपण ऐकलेलं आहे. ऑक्शन सोहळ्यामध्ये 4 चांद लावत असतात. हा चेंडू पंडित गोवारी यांचा वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. समांतर हात केलेत पंच सुनील पाटील यांनी जमिनीला. वाईड बॉलचा इशारा आणि एक अवंतर धाव मिळते. एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली तर 54. या दरम्यान किरवलीचे आदरणीय स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप मेंबर इथे, किरवलीचे सगळे सदस्य इथे आलेले आहेत, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपूर्वक त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. किरवलीच्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू, पुढचा चेंडू, हा जॉकरपटचा चेंडू चांगला खेळून काढलाय. चेंडू भिरकावून दिला. इथं लॉंगांच्या दिशेने तिचं क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर असे क्षेत्ररक्षण झाले. तत्पूर्वी मात्र एक धाव काढली. धावसंख्या होती इथं 55. आता जर बघितलं तर चेंडू फेकलेला आतापर्यंत 3. पहिला चेंडूवर विकेट, नंतर वाईट चेंडू, नंतर दुसरा चेंडूचा डॉट आणि आता तिसरा चेंडू. एकंदर 3 चेंडू संपलेले आहेत आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. केणी साहेब काय करणार? एखाद दुसरा षटकार लगावला तर 60च्या पुढे जातील, नाहीतर गोवारी साहेबांनी जर चांगली गोलंदाजी केली जशी आतापर्यंत केली तर मात्र 60चा पल्ला पण कठीण होऊ शकतो. नक्कीच सर, बघूया आता 3 चेंडू फेकायचे. 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतात किंवा फलंदाजी करताय फलंदाज. हा चेंडू, हो सुंदर चेंडू, वेगवान चेंडू टाकला जातोय. यॉर्कर स्टाईल हा चेंडू. यॉर्कर साईजचा चेंडू होता आणि चेंडू किती वेगवान होता. विजेच्या जशी वीज कडाडते त्याच्यावर विजेच्या पद्धतीने हा टाकलेला हा चेंडू. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक. साधारण 130-135 चा स्पीड असू शकेल या चेंडूचा. फुल टॉस चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. शेवटचं स्लॉगवर चांगलं पडतंय. अजून एक विकेट जाते, ती शिवम टायगर्स टेंबोडे संघाची. पाहुण्यांच्या माहिती करता हा सामना शिवम टायगर्स टेंबोडे कॅप्टन दादा भोईर आणि संघमालक संदीप पाटील टेंबोडे विरुद्ध नंदादेवी नांदगाव पनवेल कॅप्टन केतन मेहर आणि टीम ओनर भूपेंद्र पाटील यांच्या दरम्यान खेळवला जातोय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्कोअर आहे. धावसंख्या येते 55. उमेश भोईर नवीन फलंदाज. आता फक्त एकच शेवटचा चेंडू टिकीमाळे सर शिल्लक आणि एका चेंडूवर बघूया आता काय करतोय हा फलंदाज. स्वतःला सिद्ध करून दाखवता. एका चेंडूवर चौकार किंवा षटकार जरी लागला तरी नक्कीच ह्या फटक्यासाठी त्याला टाळ्या प्रेक्षकांकडे मिळतील. नाही, पण गोलंदाजी गोवारी साहेबांचं कौतुक करायला पाहिजे. निर्णायक क्षणी स्लॉग ओव्हर आहे, डेप्थ ओव्हर आहे. अगदी बरोबर. सटिक लाईन आणि लेनचं केलेलं आहे त्यांनी. तिखट मारा केलेला आहे. अजिबात हलून पण दिलं नाही. एकच धाव होती, 2 धाव फक्त, एक वाईटची आणि एक सिंगल. पण वा काय चेंडू मारलाय. फाईन लेगच्या दिशेनं तुमची इच्छा पूर्ण केली आणि एंड केला षटकारानं. नक्कीच हा जबरदस्त फटका क्रॉसदलन खेळून फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा षटकार. ह्या 6 धावेने संघाची धावसंख्या होते 61. म्हणजे अशा तऱ्हेने 61 धावा काढलेले 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे इथं. 100 सोनार की और एक लोहार की, असं लोहारासारखा फटका मारला उमेश दादांनी आणि मस्त फिनिशिंग धोनी स्टाईलनं फिनिशिंग केलेलं आहे. धावा आहेत 61, जिंकायला पाहिजेत 62.
पाहुणे आपले व्यासपीठावर आलेले आहेत, अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप मेंबर किरवलीच्या सर्व सदस्यांचं स्वागत. आदरणीय सुनील शेठ पाटील, अभिमन्यू शेठ पाटील, अरुण शेठ पाटील, सदाशिव शेठ पाटील, प्रशांत पाटील आणि तेजस पाटील या सगळ्या पाटील ब्रदर्स मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी आमचे अध्यक्ष संदीप पाटील साहेब आणि सत्यवान म्हात्रे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. टीम ओनर संदीप पाटील, शिवम टायगर टेंबोडेचे, त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संदीप पाटील साहेब खरं तर ते स्क्वॉड मध्ये पण आहेत, 12th मॅन म्हणून इथे आलेले आणि येऊन गुपचूप बसलेले. असं वाटलं की 12th मॅन इथे आलेले आहेत, परंतु ते स्वतः टीमचे ओनर पण आहेत. म्हणजे बघा, मोठ्या माणसांची चा जो स्वभाव आहे तो स्वभाव आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. म्हणजे माणसं नुसतीच मोठी होत नाही, तर त्यांच्यामध्ये असलेले हे जे गुण आहेत ते गुण त्यांना मोठे बनवत असतात. आदरणीय संदीप पाटील साहेब टेंबोडे, शिवम टायगर्स टेंबोडेचे ओनर यांचं स्वागत संदीप पाटील साहेब आणि सत्यवान म्हात्रे साहेब हे करतायत. मी संदीप पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 सुनील शेठ पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या परिसरामध्ये सुनील शेठ पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप किरवली खूप मोठा ग्रुप आहे. या परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक सगळे उपक्रम राबवत असतात आणि क्रिकेटच्या मॅचेस तर त्यांच्या खूप मोठ्या मॅचेस होत असतात. त्यांनी आपल्या या रायगड 40+ प्रीमियर लीग साठी 10,000 रुपयांचं डोनेशन दिलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अभिमन्यू शेठ, अरुण शेठ पाटील, सदाशेठ पाटील, प्रशांत पाटील आणि तेजस पाटील या सगळ्या पाटील ब्रदर्सना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या प्लीज. अभिमन्यू शेठ पाटील यांनाही विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यावं. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप किरवली खूप नाव आहे या ग्रुपचं आणि बरेचसे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम या परिसरामध्ये राबवले जातात या ग्रुप कडून. त्याचे अभिमन्यू शेठ पाटील यांचं स्वागत. अरुण शेठ पाटील यांनाही मी विनंती करतो. अरुण शेठ पाटील, सदाशेठ पाटील, प्रशांत पाटील आणि तेजस पाटील सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र आपण व्यासपीठावर यावं. अरुण शेठ पाटील, संदीप पाटील आमचे अध्यक्ष रायगड समालोचक असोसिएशनचे, त्यांच्यावर विशेष प्रेम त्यांचं गेली कित्येक वर्ष राहिलेलं आहे. सत्यवान म्हात्रे साहेब हे त्यांचा सन्मान करतायत. जेव्हा निमंत्रणालाच आम्ही गेलेलो तेव्हा आमचा एवढा पाहुणचार आणि यथोचित असा सन्मान त्यांच्याकडून झाला, त्याबद्दलही त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सदाशिव शेठ पाटील यांनाही विनंती आहे. ही सगळी पाटील फॅमिली नेहमी एकत्र असते आणि ही एकत्रिततेची वज्रमूठ आहे. एकी हेच बळ हे सगळ्यांना दर्शवत असते. सदाशिव शेठ पाटील यांचं स्वागत. सत्यवान दादा आणि संदीप पाटील साहेब हे करतायत. प्रशांत पाटील आणि तेजस पाटील यांनाही विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. सगळे पाटील परिवार, युवा पिढी पण आहे आणि सिनियर पिढी पण ही पाटील परिवाराची सगळी आलेली आहे. हेच तर खरं वैशिष्ट्य आहे या स्वर्गीय नारायण शेठ ग्रुपचं. प्रशांत पाटील, तेजस पाटील या सर्व युवा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप मेंबर्स स्वागत. सत्यवान म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. किरवलीचे स्टार खेळाडू प्रशांत पाटील, सन्मान चिन्ह आणि
बुके देऊन शाल देऊन त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि त्या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान करण्यात येतोय. संदीप दादांवर भरपूर प्रेम आहे या फॅमिलीचं, पाटील परिवाराचं आणि स्वर्गीय नारायण शेठ ग्रुपचं. तरी धन्यवाद. आपण सुनील शेठ पाटील, अभिमन्यू शेठ पाटील, अरुण शेठ पाटील, सदाशिव शेठ पाटील, प्रशांत पाटील आणि तेजस पाटील आपण आल्याबद्दल 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी सुनील शेठ पाटील यांनी दिले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ओव्हर टू आमचे खोपट्याचे हसुराम घरत साहेब यांच्याकडे. थँक्यू ठीक आहे मळे सर. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण सामना पाहत आहोत. या ठिकाणी शिवम टायगर्स टेंभोडे विपक्ष नंदादेवी नांदगाव पनवेल असा सामना पाहायला मिळतोय. आपल्याला माहित आहे की 61 धावांचं एक विजय उद्दिष्ट आहे. ते मात्र नंदादेवी नांदगाव पनवेल संघाला. तर पाहायचं आहे सलामीलाली जोडी, एक जबरदस्त जोडी पाहायला मिळतोय, ती म्हणजे क्रांती ओलवेकर. नाव घेताच मात्र त्रिफळाची बाद होतोय, तो मात्र या ठिकाणी केतन मेहर. खरंच बिग विकेट, मोठा मासा गळाला फसलाय. केतन मेहरला विश्वासच बसत नव्हता की मी आउट झालो कसा. पण क्रिकेटमध्ये बघा, एका चांगला खेळाडू बाद झाल्यानंतर जो आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे ना, तो आनंदोत्सव साजरा केला या टेंबोड्याच्या या सगळ्या खेळाडूंनी. नक्कीच सर. खरं तर आपण बघितलं केतन मेहर एक जबरदस्त अष्टपैलू असा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत बाद होतोय आणि बॅक टू पॅव्हलियन. 61 धावांचं मात्र विजय उद्दिष्ट असताना या ठिकाणी चांगला फलंदाज बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सुमित घाटकांबळे. हजूरामजी पूर्वी असं असायचं बघा की म्हणजे सगळे खेळाडू नसायचे स्टार, एका टीम मध्ये एक किंवा दोनच खेळाडू असायचे आणि मग तेव्हा प्रत्येक जण म्हणायचा की अरे अरे या केतनची फक्त विकेट घे बस, यस यस आपलं काम झालंच. तसाच आनंदोत्सव इथे झालेला दिसतोय. नक्कीच सर. स्टार खेळाडू असल्यानंतर आपल्याला माहित आहे की एक विकेट महत्वाची असतो आणि नंतर आपण सामन्याकडे जी चुरस मारतो, जी चॅम्पियनता असतो ती वेगळीच असतो. परंतु पाहायचं आहे पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज होते. सध्याच्या काळामध्ये गोलंदाज आहे तो उमेश खानावकर. पाहायचं आहे उमेश खानावकर. तर फलंदाज मात्र डावखुरा येतोय या ठिकाणी सुमित घाटकांबळे. पाहायचं आहे 0वरती एक सफलता मिळवली गोलंदाज. यावेळेचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. लाजबाब असा चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटला होता की हा चेंडू कुठेतरी वाईटच्या स्वरूपात जाईल, परंतु नाही, मिडल स्टंपवरून जातोय आणि चेंडू पहिलाच या ठिकाणी दुसरा चेंडू या ठिकाणी होतोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत बाद होतोय, तर दुसरा चेंडू मात्र निर्धाव. म्हणजे अशा प्रकारची ही गोलंदाजी पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी नंदादेवी नांदगाव 61 धावांचं हे विजय उद्दिष्ट आहे, परंतु समोरची टीम शिवम टायगर्स, ह्या दोन्ही टीम पराजित झाल्यानंतर पुन्हा विजय कसा मिळवेल ते प्रयत्न असतील गोलंदाज. तर मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुन्हा बॅक टू बॅक दोन्ही चेंडू त्याच पद्धतीने पाहायला मिळतात. म्हणजे स्पिन बघा कशी आहे, अटॅकिंग स्पिन ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हा स्पिनर. वेगवान थोडासा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या गोलंदाजीमध्ये जादू आहे. उमेश खानावकर लेफ्ट हँड ऑर्थोकेचा मारा. पाहायचं या ठिकाणी जातोय, मात्र या ठिकाणी वन बाउन्स चौकार डीजे. चेक करा. षटकार या ठिकाणी षटकार मारतोय जबरदस्त. आपला षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येला मात्र आकार मिळतो. धावसंख्या मात्र पोहोचतोय 7. एक बाद 7 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय नंदादेवी नांदगाव संघाची. नक्कीच 100 धावांचं मात्र या ठिकाणी जे उद्दिष्ट असताना आता मात्र धावसंख्येला चांगला आकार दिला. डावखुरा फलंदाज आहे
सुमित घाटकांबळे आता मात्र फ्लिक केलाय, पायचाय, जातोय पुन्हा एकदा, जातोय सीमा बाहेर, दणदणीत षटकार. क्या बात है. पुन्हा एकदा षटकार. 2 षटकार. हा पॅरल षटकार होता असुरामजी. नक्कीच. खरं तर तुम्हाला IPL मधला आठवत असेल पाटीदार बॅट्समन रजत पाटीदार, तसा हा फलंदाज दिसतोय. त्याची बॉडी लँग्वेज, त्याची दाढी, त्याची बॉडी आणि फटके मारण्याची स्टाईल पण रजत पाटीदार सारखी आहे. नक्कीच सर. डावखुरा फलंदाज असल्यानंतर त्याच्या जी अँगलला पॉवर असते ती पॉवर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. झपक्यांशी मात्र चेंडू उडवला आणि हा षटकार मिळाला. या षटकाराने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतो. ते आमचे या ठिकाणी स्कोरर जाधव सांगतात की 13, 1-13. जरी या ठिकाणी केतन मेहर बाद झाला असला तरी जागा मात्र भरून काढली या डावखुऱ्या फलंदाजांनी. मात्र फलंदाज आहे तो सुमित घाटकांबळे. या अगोदरही आपण म्हणालो की पूर्वीच्या काळी असं असायचं, 2-3च प्लेयर स्टार प्लेयर असायचे, परंतु आता तसं नाही राहिलं. आता येणारा शेवटचा खेळाडू पण षटकार मारतोय. एक चेंडू 6 धावा असताना पण षटकार मारतोय आणि त्याच प्रात्यक्षिक या फलंदाजांनी इथे दाखवलेलं आहे. अफलातून सुंदर अशी फलंदाजी आणि ग्रेट स्टार्टिंग दिलेली आहे. सुंदर धडाकेबाज सुरुवात करून दिलेली आहे. नक्कीच. आता पुन्हा एकदा पाहायचं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. नांदगाव नंदादेवी नांदगाव संघाची आता येतोय नवीन फलंदाज गोलंदाज दादा भोईर. तर स्ट्राईक एंडकडे पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज जबरदस्त 2 षटकार मारून आपल्या संघाला कुठेतरी वाटचाल दाखवण्याचा प्रयत्न करते तो मात्र सुमित घाटकांबळे. आमच्या समावेश जोडलेले एक अकाउंटर, स्कोरिंग अकाउंटर आमचे आदरणीय शांताराम जाधव ओवे अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी बँक अकाउंट ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे या ठिकाणी स्कोरिंग पाहायला मिळतोय. तर पंचांची कामगिरी विशू कोळी असतील, गव्हांचे हरिश्चंद्र फडके असतील, रवी पाटील रोहिंजन अशी पंचांची कामगिरी पाहायला मिळतोय. आणि आमचे समालोचक मित्र या देखील पंच आहेत ते सुनील पाटील. तर पाहायचं पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळतोय. ते गोलंदाज गोलच्या मार्कवरती वेगवान गोलंदाज दिसतोय. त्यांचा पावलांचा रनअप 4-5 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू जबरदस्त फ्लिक केलाय, पाहायचाय, क्षेत्ररक्षक मात्र धावण्याचा प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी जातोय 1 बॉल्स चौकार. खरंच या चौकारानं पुन्हा एकदा धावसंख्येला चांगला आकार मिळतो. धावसंख्या झपक्याने वाढतो. धावसंख्या पोहोचतो की 17. 1-17 अशी धावसंख्या. 61 धावांचं मात्र आव्हान आहे. 61 धावांचं आव्हान हे पार करत असताना मात्र चांगली खेळी पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज आणि उजवा फलंदाज यांच्यामधलं द्वंद्व जे पाहायला मिळतोय ते मात्र या ठिकाणी गोलंदाजाला कुठेतरी हेरलंय आणि हा चौकार जातोय. चौकाराने संघ मात्र पोहोचतोय 17. 1-17. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय दादा भोईर. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र थोडीशी मात्र लेंथ बिघडतोय, नियंत्रण मात्र बिघडतोय. बघा चौकारानं मात्र या ठिकाणी नियंत्रण बिघडतोय आणि पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांकडे मदत मागितलेली आहे वाईड साठी. बघूया रिव्ह्यू मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. विशू कोळी तिसरे पंच आहेत. झहीर पटेल आलेले आहेत. झहीर पटेल साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जोडी मला असं वाटतं झहीर पटेल आणि अशरफ जोडी या परिसरामध्ये हिंदी समालोचनासाठी फार प्रसिद्ध आहे. नक्कीच त्यांचं स्वागत दोघांचंही. पेंडिंग आहे, पाहायचं आहे. झहीर पटेल साहेब मला असं वाटतं 1-2 डंपरचा व्यवहार करून आले असतील आता. कारण मूळ बिझनेस त्यांचा तोच आहे, रिअल इस्टेट अँड फेअर डिलिव्हरी. तर पाहायचं आहे फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाज दादा भोईर तयार. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा जातोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. पंच या ठिकाणी घोषित करतात की हा स्क्वेअर चेंडू अवांतर वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या होतोय 18. 1-18. स्ट्राईक एंड कडे मात्र फलंदाज आहे क्रांती उर्वेकर. 61 धावांचं आव्हान आहे, विजय उद्दिष्ट आहे. पाहायचा आहे हा मात्र हा पिच चेंडू चौकार. सीमा पार चौकार होतोय आणि या 4 धावेने पुन्हा संघाला धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होती ती 22. खरंच
या ठिकाणी हा जो सुमित घाटकांबळे आहे, कांती उळवेकर हा मात्र 48चा हा फलंदाज आहे. बघा मात्र आपण 40च्या मॅच फक्त 40+ च्या होतो, परंतु या ठिकाणी 48 48 म्हणजे 48 म्हणजे वय. 50 व्हायला फक्त आता 2 वर्ष बाकी आहेत, तरी पण हा फिटनेस. हो, दादा भोईर पण काय कच्च्या गुरुचे चेले नाहीत, ते स्वतः पण गुरु आहेत. मस्त असा चेंडू त्यांना टाकला आणि दादा भोईरचे चेंडू आतापर्यंत बघितलेत आपण. थोडे शॉर्ट ऑफ लेन जेव्हा चेंडू टाकतात ना, तेव्हा गोळीच्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातात. नक्कीच पाहायचा प्रयत्न करावे लागतील, कारण 61 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या मात्र आतापर्यंत उभारल्या 22. दादा भोईर जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न एका हातामध्ये, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. 2 धावा मिळतात फलंदाजाला. फलंदाज आहे तो क्रांती उळवेकर. धावसंख्या पोहोचतात 22च्या घरामध्ये, 24च्या घरामध्ये सॉरी. सुरेख या ठिकाणी धावचित आपल्या दोन्ही पण फलंदाज आपण पाहिले तर 40+ आणि 80, 48 अशा पद्धतीचे मात्र या ठिकाणी फलंदाज, डावखुरा फलंदाज सुमित घाटकांबळे आणि कांती उळवेकर असे 2 फलंदाज. या फलंदाजामध्ये एक द्वंद्व पाहायला मिळतोय, चांगलं रनिंग मिटिंग पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू पाहायचा आहे. जोरदार अपील केली आणि पंचांनी मात्र आकाशाकडे बोट केलं आणि होतोय मात्र या ठिकाणी बाद. होतोय तो कांती उळवेकर बॅक टू पॅव्हेलियन. योगेश पवार यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजशी संपर्क साधा, कारण यानंतर सामना योगेश पवार विरुद्ध या टीम मध्ये जो जिंकेल त्याचा होणार आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो विरुद्ध योगेश पवार असा सामना होणार आहे. कारण विनरचा सामना झाला, त्यामध्ये आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा विनोद वटकरेंची टीम पुढे गेलेली आहे. लुजरची मॅच सुरू आहे. लुजरची मॅच सुरू आहे. तरी आप्पा वॉरियर्स खैराळे रोहा संघाला विनंती आहे की आपण कुठे जाऊ नका, शेवटचा सामना तुमचा होणार आहे. या मॅच नंतर सामना असेल तो योगेश पवार विरुद्ध या मॅच मध्ये जो जिंकेल त्या संघादरम्यान. तर 2 षटकाचा मात्र सामना या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये दादा भोईर यांनी 11 धावा देऊन एक सफलता मिळवली. अशा मात्र धावसंख्या फलकावरती लागल्या तर 24. एक बाद 24 येतो नवीन गोलंदाज अमर केणी. समीकरण आमचे या ठिकाणी स्कोर शांताराम जाधव सांगतात की 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. यावेळचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. शॉट 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडू फेकी करतोय, बॅकिंग होतोय. या ठिकाणी एकच धाव मिळतोय फलंदाजाला. फलंदाज डावखुरा सुमित घाटकांबळे याला, सुनील घाटकांबळे वैयक्तिक मात्र 13 धावांवरती खेळतोय. तर येतोय या ठिकाणी नवीन फलंदाज रघुमाळी. पाहायचा आहे रघुमाळी काय करतोय. सेकंड डाऊनला आलेला हा रघुमाळी कशा प्रकारे खेळतोय पाहायचा आहे. आता मात्र नौखार अलिबाग नौखारचा मात्र हा रघुमाळी आहे. पाहायचा आहे कशा प्रकारे खेळ करतोय. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे तो मात्र अमर केनी. जोरदार हिट केलाय. पाहायचा आहे फॉलोथ्रू मध्ये झेल आहे, परंतु नाही. या ठिकाणी मात्र गॅप पडतोय. 2 धावा मात्र पळून काढतात. चांगली रनिंग मिटिंग पाहायला मिळतोय आणि रनिंग मिटिंगच्या सहाय्याने मात्र 2 धावा मिळतात. त्या फलंदाजाला संघ पोहोचला जातोय तो 27 धावसंख्येवरती. 2 बाद 27 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात. जोडी मात्र या ठिकाणी खेळतोय नंदादेव नांदगाव संघाची सुमित घाटकांबळे आणि रघुमाळी.
4 षटकामध्ये 61 धावांचं मात्र आव्हान असताना या ठिकाणी आतापर्यंत धावसंख्या काढल्या त्या 27. अतिशय सुरेख चेंडू, गुडल्या स्पॉटवरचा चेंडू थोडासा मात्र बाहेर जातो, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र थांबलेली आहे. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या आहे ती 27च्या घरात. 15 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. पाहायचं समीकरण येऊन टेपले आमचे शांताराम जाधव. या ठिकाणी गुणलेखक सांगतात की 15 चेंडू आणि 35 धावा. अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी स्कोरिंगचा नमुना पाहायला मिळतोय. जाधव यांच्याकडून गोलंदाज अर्ध विकेटचा मारा करतोय. पाहायचा आहे जबरदस्त फटका मारलाय. जायचा आहे बीड विकेटच्या डोक्यावरून, जातोय सीमा पार. खणखणीत दणदणीत षटकार. रघुमाळीनं मस्त फटका लगावला, त्यांनी जागा बनवली, वेट करून मारला. क्रिकेट मधलं तंत्र आहे ना, वेट वॉच अँड देन प्ले, ते तंत्र त्यानं वापरलं आणि मिड विकेटला चेंडू तटवला. गॅप भरपूर आहे. 15 चेंडू मध्ये 35 धावांची म्हणजे साधारण 20 धावांची गॅप आहे आणि ती भरून काढायची असेल तर कमीत कमी 3 षटकार ठोकावे लागतील, म्हणजे 18 धावाचं बॅलन्सिंग समीकरणामध्ये येईल. नक्कीच सर, जागा करून मारणं म्हणजे एक जबरदस्त कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजांनी आणि हा चेंडू भटकावून दिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय सुरेख पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. खालच्या पट्टीतला चेंडू होता. चेंडू मारण्याचा प्रयत्न होता रघुमाळीला, परंतु नाही, बॅट आणि चेंडू यांचा संपर्क होत नाही. अशा तऱ्हेने हा निर्धाव चेंडू येतोय. म्हणजे इट का जवाब पत्थर से अशा प्रकारचा हा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. एका चेंडू मध्ये षटकार मारतोय तो दुसरा चेंडू डॉट जातोय. हा देखील गोलंदाज तिच्या ताकदीचा पाहायला मिळतो. अमर केनी आतापर्यंत धावा दिल्या त्या 9. 5 चेंडू मध्ये 9 धावा दिल्या त्या अमर केनी यानं. शेवटचा चेंडू असेल आपल्या षटकातील तर मात्र जोरदार हिट केलाय. जातोय मात्र मिड ऑनच्या ऑफच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. एका बाजूने विचार केला तर 100 धावा होत्या. 100 धावांचं आव्हान पार करीत असताना या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळतोय. नंदादेवी नांदगाव पनवेल या संघाकडून फलंदाज आहे तो रघु माळी. नाही, रघुमाळीनं माळी नावाला साजेल अशी फलंदाजी केलेली आहे. कारण मी पण माळी आहे, त्यामुळे रघुमाळीची स्तुती करणं माझं कर्तव्य होत आहे. 3 षटकारांची जी गॅप आहे 18 धावांची ती भरून काढायची होती. 1 षटकार अगोदर मारला, आता 1 षटकार मारलेला आहे, म्हणजे ती गॅप आहे हळूहळू 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 आता तो भरत चाललेला. आणि हा जो षटकार होता ना तो सरळ रस्त्यावर ठोकला त्यानं. नक्कीच सर, नक्कीच. केतन मेहर, पाणी त्यांना पाहिजे असेल तर द्या, कारण थोडस ऊन तळपतंय, डिहायड्रेशन व्हायला नकोय. 40च्या वरचे सगळे खेळाडू आहेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. मॅच आली आता रंगात आलेली आहे मॅच. दादा भोईर जे सुस्त बसलेले आता त्यांच्यावर थोडस प्रेशर आलेलं आहे. खेळाडूंना पण पाणी पाहिजे तिकडे, फिल्डर्सना. डीजे चालू करा आता. गाडी जाऊ द्या, गाडी जाऊ द्या. जलपाण्याची व्यवस्था करा रे. जिसने जिसको जल पिलाया उसने समुद्र को नीचे दिखाया. खारं पाणी आपण समुद्रामध्ये असलो तर पिऊ शकत नाही, दिसतंय पण पिऊ शकत नाही. परंतु हे गोड पाणी आहे, हे गोड पाणी दिलं पाहिजे ज्याला तहान लागले, त्याला कोरड पडली आहे घशाला. कारण आता निर्णायक मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे. आमची इथे 12th मॅन किरण खुटले बसलेले आहेत. नांदगाव जी चाफेकर बंधू नावानं प्रसिद्ध असलेली टीम, खूप बक्षिसं लावलेली मिळवलेली या टीमनी, त्या टीमचे मेंबर इथे बसलेले आहेत. लारा आणि संतोष पवार मला असं वाटतं तिथे बसलेले आहेत. ते टेन्शन मध्ये आहेत थोडेसे. संजय वास्कर हे थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत, कारण संजय मात्रे ना सपोर्टर आहेत या टीमचे. नंदादेवी नांदगाव पनवेल टीमचे सपोर्टर आहेत, सगळे टेन्शन मध्ये. लाराला नंतर खेळायचं आहे, संतोष पवार साहेबांना पण नंतर खेळायचं आहे, संजय मात्रे साहेबांना पण या मैदानावर खेळायचं आहे. टेन्शन थोडंसं आलेलं आहे, परंतु टेन्शन काय घ्यायची गरज नाही, कारण आता आपण चाललेलो आहोत परतीच्या मार्गाकडे. आपली अर्धी लाकडं पुढे गेलेली आहे, त्यामुळे आनंद घ्यायचा. आपण फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा, या मजेचा आनंद घ्यायचा, या आयोजनाचा आनंद घ्यायचा आहे. कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे, पण जो विजय आहे तो खरा विजय क्रिकेटचा व्हायला पाहिजे आणि तोच विजय या मैदानावर होतोय. खरंच माळी सर, जबरदस्त या ठिकाणी सामने आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर रायगड
40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. संजय भास्कर मूड मध्ये आलेले आहेत आता थोडेसे जोश ते सांगतात जोश भरा थोडासा पराण्या लावा इकडे परंतु आम्ही एकाला पराण्या लावायला गेलो की दुसरा नाराज होणार त्यामुळे दोन्ही बाजूनं आम्हाला इथे बोलावं लागणार आहे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या आता टीम मीटिंग थोडीशी कमी करावी. शिवम टायगर्स टेंबोडे दादा भोईर आता व्यूहरचना रचतायत आखतायत व्यूहरचना की या मॅच मध्ये आपल्याला आता परत कसं यायला पाहिजे. हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये कमी धावा आल्या ऑटोमॅटिकली शिवम टायगर्स इन होईल. जर का जास्त धावा आल्या षटकार चौकार आले तर नंदादेवी नांदगाव पनवेल पुन्हा जाईल. आणि हे सगळं ते रघुमाळीच्या हातामध्ये. रघुमाळी जो प्रहार करतोय 2 षटकार असे कॉन्फिडन्सचे त्यानं मारले की सगळ्यांना जोश आलेला आहे. आणि ज्यांना आपण पाटीदार म्हटलेलं ते सुमित घाटकांबळे अजूनही विकेटवर आहेत बघा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यामुळे थोडीशी डोकेदुखी आहे ती शिवम टायगर टेंबोडेच्या डोक्यावर. इकडे सत्यवान मात्रे बाहेरून फिल्डिंग लावतात टेंबोडे संघासाठी. संदीप पाटील साहेबांना सपोर्ट करतायत. आणि उमेश खानावकरचं मला असं वाटतं हे दुसरं षटक असेल. पहिलं षटक उमेश खानावकरांनी टाकलेलं 13 धावा देऊन 1 विकेट घेतलेली निर्णायक षटक पुन्हा एकदा टाकतायत. 12 चेंडू 23 धावांची गरज. तर पाहायचा या ठिकाणी जबरदस्त रोमांचक सामना पाहायला नक्कीच मिळेल. 12 चेंडू आणि 23 धावा येतोय. गोलंदाज गोलच्या मार्कवरती सज्ज आहे तो मात्र उमेश खानावकर. 4थं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक मात्र 4थं षटक घेऊन येतोय उमेश खानावकर. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय. डू ऑर डाई असा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूनं योगेश पवार NDR वॉरियर्स हा संघ पुढे गेला आहे. तर पाहायचा या संघातून विजेता संघ त्यांची लढत होईल. डावखुरा फलंदाज कांबळे हा मात्र जातोय सीमारेषाच्या बाहेर. दणदणीत षटकार. षटकार मारला. हे फटके सोपे नाहीत. हे एका रात्रीत नाहीयेत एका दिवसात नाहीयेत. तर हे अथक मेहनतीनं अथक परिश्रमानं हे फटके येत आहेत. ऑफ साइडला अशा प्रकारचा बॅकफुटवर जाऊन षटकार ठोकणं म्हणजे खायचं काम नाही. परंतु ते सोपं केलंय ते सुमितनं. यस आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक जातोय सीमा बाहेर. दणदणीत षटकार. पाणी द्या आतमध्ये आणि पेनकिलर स्प्रे द्या. आमचे पिंटू गुप्ता राम गुप्ता पण या टीम मध्ये आहेत. आत्ता दिसले मला. थोडस पेनकिलर स्प्रे फर्स्ट एड बॉक्स मैदानामध्ये पुरवा. बँडेज पाहिजे असेल तर बघा. काय फटके मारले ना अफलातून फटके मारले. 2 लॉंग ऑफला षटकार ठोकलेत. निर्णायक क्षणी संजय भास्कर मला असं वाटतं आता त्याने अगोदरच सांगितलेले की जरा जोश भरा या मॅच मध्ये. आम्ही आता जोश मध्ये आलेलो आहेत आणि आता सुस्थितीमध्ये पोहोचलेले. परंतु लाराचं काय तिकडे उलट झालेलं आहे. परंतु बघूया क्रिकेट आहे ना. लारा वर्सेस संजय अशी इथे लढत आहे खरी तर. परंतु मस्त फटके लगावले. या मॅच मध्ये जान ओतलेली आहे ती या सुमितनं. नक्कीच सुमित घाटकांबळे जर बोललं तर 4 षटकार मारले त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 त्यानंतर परत बॅक टू बॅक 2 अशा पद्धतीने मात्र 4 षटकार मारले आणि आपली धावसंख्येला तयार केली ती मात्र 51च्या घरामध्ये. आता मात्र उर्वरित राहिले ते चेंडू राहिले 10 आणि विजयासाठी 11. सोपं समीकरण ठेवलंय. पाहायचा गोलंदाज असेल तो मात्र उमेश खानावकर. उमेश खानावकरला हे षटक महत्वाचं षटक म्हणून दादाभाऊंनी त्याच्या हातामध्ये दिलं. मात्र या स्ट्रॉंग पॉइंटलाच या स्ट्रॉंग खेळाडूला 2 षटकार ठोकलेत ते सुमितनं. हा चेंडू सुमितनं अजून एक मारलाय हवेत की सीमा
रेषा ओलांडणार नाही, झेल टिपलाय. पुन्हा कहाणी में ट्विस्ट. अजून एक विकेट जाते ती सुमित यांची. आता मात्र या ठिकाणी समीकरण सोपं करून ठेवलंय. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज राजेश पाटील आल्या मात्र षटकार मारला आणि संघाला मात्र पोहोचवलंय 57च्या घरामध्ये. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, चेंडूतून निर्धाव. बाकीचं काम किपरने केलंय. आता मात्र पायाचं समीकरण येऊन ठेवलंय. 7 चेंडू 5 धावा. 7-5चं समीकरण आहे. षटकार मारायला जातात फलंदाज आणि त्यामध्ये अपयशी ठरतात. हो, लगातार 2 चेंडू मेडन हे षटक संपलेलं आहे. आता 6-5चं समीकरण आलेलं आहे. शेवटचं षटक. असं वाटलेलं की या षटकामध्ये हा सामना संपतोय की काय, परंतु नाही. क्रिकेट मधली अनिश्चितता, क्रिकेट मधला थरार आपल्याला पाहायला मिळतो. रायगड प्रीमियर लीगला 8 चेंडू मध्ये 2 धावा नव्हत्या झाल्या. 6 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या नव्हत्या. हे हा इतिहास आत्ताचा ताजा इतिहास बाजूच्याच मैदानावरचा आपण बघितलेला आहे. बेलवलीचा गोलंदाज 1 धाव पण झाली नाही आणि मला असं वाटतं टाय झाली ना मॅच. ती टाय मॅच झालेली. आपल्याकडे काय सत्यवान मात्र टाय मॅच झाली तर नाही, कंपल्सरी चेसिंगचा नियम आपला आहे. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे कंपल्सरी चेसिंग करावी लागणार आहे. वेळ कमी आहे. तर पायाचं या ठिकाणी 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण येऊन ठेवलंय. येतोय नवीन गोलंदाज. गोलच्या मार्कवरती सज्ज असणार आहे अजित पाटील रोडपाळी. रघुमाळी षटकार ठोकलेले आहेत. मात्र आता निर्णायक क्षण आहे. मागील मॅच मध्ये आपण बघितलं शेवटचं षटक आहे ते अजित पाटीलने चांगलं टाकलेलं. या मॅच मध्ये आता कसं षटक टाकणार. पहिले 2 चेंडू महत्वाचे आहेत. प्रहार केलाय. मिड विकेटला षटकार मारून आनंदोत्सव साजरा करतायत आणि हा सामना जिंकलेला आहे तो नंदादेवी नांदगाव पनवेल कॅप्टन केतन मेहर या संघाने. आणि संजय वास्कर आता आनंदाच्या मूड मध्ये आनंदोत्सव साजरा करतायत. त्यांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
संजय भास्कर या स्टेजवर या. सुमित घाटकांबळे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येतोय. अतिशय सुंदर असा सामना झाला. 4 षटकार ठोकले. सुमित सर, प्राइज घेण्या अगोदर तुम्हाला मी विचारू इच्छितो की या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानेन. या वयामध्ये आम्हाला खेळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात, त्यासाठी मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या मॅच मध्ये सिच्युएशनला तुम्ही ज्या सिच्युएशनला मैदानात गेलात असं वाटलेलं इथे आपली बॅटिंग आज चांगली होईल? ऍक्च्युली टेन्शन घ्यायचं वय गेलंय, आता एन्जॉय करायचं वय आलंय. त्यामुळे क्रिकेट एन्जॉय म्हणून खेळतोय आणि चांगला करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही तर फटके मारले, चौफेर टोलेबाजी केली, रघु माळीने पण सरस फलंदाजी केली. हो, मला पूर्ण विश्वास होता, कारण की मी रघु माळीची बॅटिंग खूप वर्षापासून बघतोय. खूप म्हणजे एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहे. त्याचप्रमाणे मी विचार केलेला की मी त्याला मदत करेल. असं म्हणजे मी ठरवलं नव्हतं की मी क्लिअर करायला जाईल, पण मी त्याला मदत करायचं ठरवलेलं, पण आम्ही दोघांनी मिळून केलं. आयोजन कसं वाटलं आमचं? खरंच असं वाटतं ना की पूर्वीचे दिवस म्हणजे जेव्हा आम्ही यंग ह्याच्यामध्ये खेळत होतो तसं प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आयोजकांचं मनपूर्वक आभार. तुम्ही म्हणालात की हे आता आमचं काय म्हणजे जिंकण्याचं हारण्याचं वय नाही, एन्जॉय करायची आहे. अजून किती एन्जॉय 10 दिवस करावा असं तुम्हाला वाटतंय? एन्जॉयची व्याख्या सांगायला गेलो तर बॅट मिडल झाला की ती जी मजा येते तोच खरा एन्जॉय आहे. जेव्हा बॉल बॅटच्या मध्ये मिडल होतो किंवा एखादा बॉल चांगला फिरून किपरच्या हातात जातो तोच खरा एन्जॉय आहे. मनातून जी इच्छा तेव्हा जेव्हा जे विचार येतात ना, वा हा बॉल चांगला टाकला, तोच एन्जॉय आहे. असा बाकी दुसरा एन्जॉय आहे नाही. म्हणजे समाधान जे मिळतं फटके मारल्यानंतर जे समाधान आहे, ते समाधान जे समाधान आहे ना बॉल, तो त्याचा आनंद कुठेच नाही. नक्कीच हा आनंद आणि विकत पण नाही घेता येणारा आनंद, हा फक्त खेळणाऱ्यालाच हा आनंद कळू शकतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही घेणार आहात, थँक्यू. कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय असे, आणि आता एखादा फोटो काढील घरी मुलांना दाखवेल तर अजून बरं वाटेल. समोर जे लाईव्ह बघतायत प्रेक्षक तुम्हाला घरून, त्यांच्यासाठी किंवा अजून कुठून बघत असतील तुमचे चाहते फॅन्स, त्यांना काय सांगा? खेळत राहा बस, आणि फिटनेस कडे लक्ष द्या. बाकी काही नाही, चांगलं खावा आणि चांगलं राहा. येस, काय मूलमंत्र दिला तुम्ही, मस्त मूलमंत्र दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. मी आमचे आगलावे साहेब आणि जयेंद्र भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक सुमित यांना प्रदान करावा. फोटो केतन मेहर घेत आहेत बघा. कर्णधार स्वतः, कर्णधाराला तुम्ही आज खुश केलेलं आहे ना. केतन मेहर एक अनुभवी असे खेळाडू आहेत आणि नावाजलेले असे खेळाडू आहेत. त्यांना